मी आरोही. मी नुकतीच ग्रॅज्युएशन पूर्ण करून आता MA ला ॲडमिशन घेतली. घरातून साधारणतः 20 किलोमीटर दररोज अपडाऊन करत असे, तेही कॉलेजसाठी. मी एक साधारण घराची मुलगी असून घरावर कोणत्याही पुरुष माणसाचे छत्र नव्हते. माझी बाई एका भांडे बनवणाऱ्या कंपनीत काम करायची. आमची दोघांची नित्य नियम सकाळपासून सुरू व्हायचे. सकाळी लवकर उठले की आई दोघांचं टिफिन बनवून मी कॉलेजला जायची आणि आई कंपनीत निघून जायची. आईच्या कंपनीचा टायमिंग सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंतचा होता आणि माझे कॉलेज लांब असल्यामुळे मला वेळेवर बस न मिळाल्याने संध्याकाळ होत असायची घरी यायला. माझे एकच स्वप्न होते की उच्च शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या पदावर नोकरी मिळवावी. हा माझा ध्येय आणि स्वप्नही होते. त्या स्वप्नांना कोणाची नजर लागली ते काही कळालेच नाही, कारण मी 10वीच्या वर्गात असताना माझ्या वडिलांचे अपघात होऊन मृत्यू झाला. काका काकू नातलग सर्व बाहेरगावी होते. त्यामुळे आईला तिच्या दुःख सावरायला खूप वेळ लागला. कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिला मला वागवताना जड झालं नाही. 2-3 मुलं असती तर तिच्यावरही भरपूर ताण आला असता. पण शेवटी ती पण एक स्त्री होती. तिलाही काही गरजे होते तिच्या. ती सर्व तिच्या भावनांना गरजांना संपवून माझ्या शिक्षणासाठी लढू लागली होती. साधारणतः 10,000 पगारात आम्ही दोघे खाऊन पिऊन आनंदात जीवन जगू लागलो होतो. पण माझ्या आईच्या कंपनीच्या मॅनेजरची नजर ती काही चांगली नव्हती. आईलाही ते जाणवत होते, पण ती स्पष्टपणे मला सांगू पण शकत नव्हती. तिच्या मनात एक विचार होता की अशा छोट्या छोट्या गोष्टी घरात सांगून घरात कोणत्याही गोष्टीचा ताण आणू नये असं तिला वाटू लागले होते. माझ्या MAच्या वर्गाची ॲडमिशनसाठी वर्षाची फी 22,000 रुपये मोजावी लागणार होती. त्यामुळे आईने निर्णय घेतला की मी नाईट शिफ्टला सुद्धा काम करेल. पण ते आरोहीला पटलं नाही, कारण घरात ती एकटी राहून तिला भीती वाटत असे. म्हणून तिने आईला रात्रीची शिफ्ट घ्यायला नाही सांगितले होते. अगं बाळा, रात्रीची शिफ्ट घेतल्याने आपल्याला पैसे डबल मिळतील, म्हणजे तुझी ॲडमिशन लवकरात लवकर होईल. तिने आईच्या शब्दांचा मान ठेवून आईला होकार दिला, कारण 1.5 महिना साधारणतः निघून गेला होता. ॲडमिशनच्या वेळेवर फीज नाही भरली तर ॲडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त होते. म्हणून भीती मनात ठेवून तिने आईला नाईट शिफ्ट करण्यास होकार दिला. जो मॅनेजर दुपार शिफ्टला होता त्यानेही आपली शिफ्ट नाईट केली होती. आरोहीची आई दिवसाला फार सुंदर आणि सदृढ बांधायची होती. त्यामुळे कोणत्याही मनुष्य तिच्यावर आकर्षित होणे स्वाभाविकच होते. आरोहीच्या आईचे नाव निर्मलाबाई होते. रात्रीच्या 9 वाजेनंतर मॅनेजर कंपनीत राऊंड मारण्याचा विचार केला. तो राऊंड मारत असताना निर्मलाबाईकडे आला. अहो निर्मलाबाई, तुम्ही तर दुपार शिफ्टला होतात ना, मग अचानक असे नाईट शिफ्टला कसे? तेव्हा निर्मलाबाई मॅनेजरला म्हणाल्या, सर, मला पैशांची फार गरज आहे. जर वेळेवर नाही पैसे मिळाले तर माझ्या मुलीची MAची ॲडमिशन कॅन्सल होईल. मला फार शिकवायचे आहे तिला आणि उच्च पदावर नोकरी लावायची आहे सर तिला. म्हणून मी नाईट शिफ्टमध्ये पण काम करते आहे. चला ठीक आहे, करा मग काम. पण साधारणतः 10 वाजेनंतर तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये येऊन मला भेटा, काम आहे तुमच्याशी. मला शेजारच्या बायांनी निर्मलाबाईला विचारले, एवढ्या रात्री काय काम असणार या मेलाला तुमच्याशी? तिथे जाऊन तर पाहते काय म्हणतात ते. साधारणतः 10च्या गाडीचा आवाज येताच निर्मलाबाई मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेल्या. त्यांना बघूनच मॅनेजर खुर्चीवरून उभा राहिला. त्याची दृष्ट काही चांगली नव्हती. त्याने तिला पाहताच आपल्या शर्टची इन करू लागला. त्यावर निर्मलाबाईंनी डोळे खाली केले. मग त्या म्हणाला, काही काम होते का सर माझ्याशी तुमचं? का बोलवलं तुम्ही मला ऑफिसमध्ये?
अहो निर्मलाबाई, तुम्हाला यासाठी बोलवलं होतं. मी तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो. तुमच्या मुलीची ॲडमिशन तीही मी पूर्ण करू शकतो. त्यासाठी लागणारा पैसा मी तुम्हाला देईन. त्यासाठी तुम्हाला फक्त मला आनंदित ठेवा. ती साधी भोळी बाई त्या मॅनेजरने सांगितलेलं तिला काही कळाले नाही. तर मी कंपनीत काम तर मन लावून करते, मग माझ्या कामावर तुम्ही आनंदित नाही का? तसं नाही हो निर्मलाबाई. काम तर तुम्ही खूप मन लावून करतात, त्याबद्दल मला वाद नाही. पण ज्या कामाबद्दल मी बोलतो आहे ते काम मी तुम्हाला सांगतो आहे. सर सविस्तर सांगाल का? मला काही कळाले नाही तुम्ही काय सांगितले ते. हे पहा, माझा पण घटस्फोट झाला आहे. 2 वर्ष मी बिना बायकोचा संसार करत आहे. त्यावर तुमचा नवराही तुमच्यासोबत नाही. तुम्हालाही काही भावना असतील ना, त्यावर विचार करायला सांगतोय मी तुम्हाला. हे पहा, ही गोष्ट कोणालाच करता कामा नये. माझ्या घरी सकाळी कोणीही नसते. तुम्ही सकाळच्या शिफ्टला काम न करता माझ्याकडे या. मी सकाळच्या शिफ्टचा पूर्ण पैसा तुम्हाला देईल, तोही डबल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 350 रुपये दररोज मिळतात, त्या ठिकाणी मी तुम्हाला 700 रुपये देईल. निर्मलाबाई विचार करू लागले. घरी भांडी धुणीचे काम तर नसेल ना? मी आपल्याच विचारात मग्न होती. त्यावर मॅनेजर म्हणाला, काय विचार करताय निर्मलाबाई? येणार ना सकाळी तुम्ही? अहो सर, काय काम असणार आहे? घरात झाडू पोचा का? दोन्ही भांडी करायची आहे का? अहो नाही हो निर्मलाबाई, त्यासाठी दुसरी बाई आहे माझ्याकडे. मग कोणतं काम आहे सर? व्यवस्थित सांगा ना. मला जमेल तर नक्कीच करेल मी. मॅनेजर निर्मलाबाईला जवळ घेऊन तिचा हात आपल्या हातात घेता. तिच्या अंगावर फार सुचकारी येऊ लागली होती, कारण किती दिवसानंतर एखाद्या माणसाचा स्पर्श तिच्या अंगाला झाला होता. मग मॅनेजरने निर्मलाबाईच्या कानात सांगितले, तुम्हाला दररोज सकाळी माझ्या घरी कोणत्याही कामाला यायचे नाही. तुम्हाला फक्त मला खुश करण्यासाठी माझ्या पलंगावर झोपायचे आहे. ते ऐकल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कसला नीच मनुष्य आहे हा, पैशांसाठी बाईची आबरू विकत घ्यायला पाहतो आहे. त्यावर निर्मलाबाई काही विचार न करता ऑफिसमधून निघून गेले. मॅनेजर तिच्याकडे असाच पाहत राहिला. घरी गेल्यावर आरोही स्वयंपाक करून कॉलेजला गेली होती. निर्मलाबाईच्या मनात मॅनेजरचे शब्द पुन्हा पुन्हा वाजत होते. का बोलला असा हा? त्याच्या यामागे काय हेतू तर नव्हता ना? 2 तासाच्या विश्रांतीनंतर ती परत कंपनीच्या कामावर गेली आणि संध्याकाळी 4 वाजेला ती घरी आली. अजूनही आरोही कॉलेजमधून आली नव्हती. थोड्या विश्रांतीनंतर आरोहीने दार ठोकवले. आली बाळा, चल मी चहा ठेवते तुझ्यासाठी. मला बी कंपनीत जायला वेळ होईल. रात्री झालेली घटना तिने कोणालाही सांगितली नव्हती, आपल्या मुलीलाही नाही. निर्मलाबाईचे नित्यक्रम सकाळी आणि रात्रीचे शिफ्टचे नियमित सुरू होते. त्यावर त्यांच्यावर एक दुःखाचा अपघात कोसळला. आरोही बस स्टँडवर जात असताना कॉलेज सुटल्यानंतर रस्त्यावरून गाडीचे नियंत्रण सुटलेल्या मोटरबाईकवाल्याने तिला धडक मारली. त्यानंतर ती रस्त्यावर पडली. तिला चालता सुद्धा येत नव्हते. फार त्रास होत होता तिला. तिथे जमलेल्या माणसांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केले. त्यानंतर डॉक्टरांनी चेक करून त्यांना सांगितले की त्यांच्या उजव्या पायाला फार लागलेल्या असल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. आता आरोही दवाखान्यात ॲडमिट होती आणि तिच्या आईला तिने फोन करून ही बातमी सांगितली. तिच्या आईला तर विश्वासच बसत नव्हता की असं कसं काय झालं ते सगळं. ती लवकरात लवकर बस पकडून दवाखान्यात गेली. तिथं गेल्यावर तिच्या पायाला प्लास्टर लावलेले होते. ते सर्व दृश्य पाहून निर्मलाबाईंच्या डोळ्यावर
अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. बाळा, जास्त लागला तर नाही ना अजून कुठे? त्यावर आरोही म्हणाले, नाही, फक्त पायाला जास्त लागलं होतं. वेळेवर लोकांनी लवकरात लवकर ॲडमिट केले. त्यावर कॅबिनमध्ये एक नर्सने आरोहीच्या आईला बाहेर बोलावून दवाखान्याचे बिल पेड करायला सांगितले. दवाखान्याचे बिल पाहून निर्मलाबाईंना तर धक्काच बसला. पायाचे प्लास्टर आणि मेडिसिन धरून टोटल 12,000 रुपये बिल झाले होते. कसे पेड करू हे पैसे? कोणाकडून उधार घेऊ? कोणी जवळच्या नातेवाईक सुद्धा गावात राहत नव्हता. काय करावे त्या विचारात ती विचार करू लागली. मग तिला मॅनेजरची आठवण आली. कारण की मुलीच्या भविष्यासाठी आणि दवाखान्याचे पैसे भरण्यासाठी तिला हे पाऊल उचलणे आता योग्य वाटत होते. म्हणून तिने मॅनेजर यांना फोन केला आणि तिच्या सर्व व्यथा त्यांना सांगितल्या. त्यावर मॅनेजर म्हणाले, मी पैसे द्यायला तयार आहे, पण मी जे सांगितले होते ते तुम्हाला आठवते ना? हो सर, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहे. कारण आता माझी परिस्थिती अशी नाही की मी दवाखान्याची आणि कॉलेजची फी भरू शकते. कारण मला नोकरीवरून पण येऊ शकता येत नाही आता. कारण मुलीचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे घरात तिला एकटे सोडणे मला उचित वाटत नव्हते. सर, प्लीज माझी मदत करा. मी भरपूर आभारी राहील तुमचे. मॅनेजर अर्धा तासात हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व बिल पेड करून घेतो आणि आरोहीला काळजी घेण्यास सांगतो. निर्मलाबाई, तुम्ही सकाळी कंपनीत न येता डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये या, म्हणजे तेही पर्सनल. निर्मलाबाई त्याच्या पर्सनल ऑफिस म्हणजे त्याच्या घर त्या समजल्या होत्या. त्यावर त्या हो म्हणाल्या. आता हे निर्मलाबाईचे रोजचे नित्यक्रम झाले होते. ती दररोज सकाळी 10 वाजता मॅनेजरच्या घरी जायची आणि साधारण 2 वाजेच्या आसपास ती घरी यायची. असे 2-3 महिन्यापर्यंत सतत चालू राहिले. त्याबद्दल निर्मलाबाई यांना त्याने भरपूर पैसे दिले. त्यांच्या मुलीची ॲडमिशन फीसुद्धा झाली. तिला आता त्याच्याकडे जाण्यास कंटाळा येऊ लागला होता. कारण आता आरोहीच्याही पायाचे प्लास्टर काढण्याची वेळ झाली होती. म्हणून तिने मॅनेजरला स्पष्ट शब्दात आता नाही म्हणून सांगितले होते. त्यावर मॅनेजरला खूप संताप आला. मॅनेजरला रोजची तिची सवय पडल्यामुळे ते त्याला चिडचिड होऊ लागलं होतं. म्हणून त्याने तिला फोन करून शेवटचे विचारण्यासाठी एक सल्ला दिला. निर्मलाबाई, मी तुम्हाला ट्रिपल पैसे दिले त्या कामासाठी. फक्त मला दिवसाला तुम्ही सुखी ठेवा. पण तिच्या मनाला ते काही पटले नाही. तिचे लक्ष पूर्ण आपल्या मुलीवर होते. मुलीचे भविष्य घडवण्यासाठी तिचीही तळमळ सुरूच होती. म्हणून तिने ते काम करण्यास हो म्हटले होते. आता आरोहीचे पण पायाचे प्लास्टर सुटले होते. त्यांनी ती नियमाने कॉलेजला जाऊ लागली होती. निर्मलाबाई यांना आता कामासाठी दुसरीकडे पाहावं लागणार होतं. त्या दिवशी अचानक मॅनेजरच्या मनात प्लॅन आला की आपण डायरेक्ट तिच्या घरी जाऊया. मग सकाळी 11 वाजेच्या दरम्यान जावे असे त्याने ठरवले आणि तिला विचारावे की काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याकडे न येण्याची. तेव्हा निर्मलाबाई घरी एकट्या होत्या आणि आरोही पण कॉलेजला गेली होती. मॅनेजरने अचानक घरासमोर गाडी उभी केली आणि घरात प्रवेश केला. त्याला आपल्या घरात पाहून निर्मलाबाई दचकल्या होत्या. अहो सर, तुम्ही इथं का आलात? मला कोणी इथं बघितलं तर फार वाईट होईल. अगोदरच मी एकटी या घरात राहते. तुम्ही जावा इथून, नाहीतर शंकांना कारण होईल. त्यावर मॅनेजरने तिला सांगितले, अहो निर्मलाबाई, ऐका माझे, मला तुमच्या बगैर आता राहिलं जात नाही. असं करून तुम्ही आणि मी आपण दोघे लग्न करून टाकू आणि मी आरोहीला स्वीकारायला पण तयार आहे. तिच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आणि लग्नाची जबाबदारी पण मी घेतो. नाही,
मला असं जमणार नाही. समाज मला ते मान्यता देणार नाही. तुम्ही जावा सर इथून. त्यावर मॅनेजरला त्याचा राग अनावर झाला. त्याने निर्मलाबाईला आतल्या खोलीत बेडवर घेऊन दाबला. तिकडं आरोहीचे पण प्रॅक्टिकल आज लवकर संपणार होते, म्हणून ती पण घराकडे येऊ लागली होती. मॅनेजर आता निर्मलाबाई यांच्या अंगावर धावला होता. त्याने त्याचे दोघे हात बेडवर दाबून त्यांच्या अंगावर तो बसला होता आणि त्यांच्या ओठांवर ओठ टेकून तो त्यांच्या किस करू लागला होता. मग काय, निर्मलाबाई आपल्या घरात ओरडू शकत नव्हत्या, कारण त्या ओरडल्या त्या ठिकाणी विनाकारण माणसं गोळा होतील आणि विचारपूस करू लागतील की हा मनुष्य कोण होता. मग त्यांच्या मनात विचार आला की आरोही पण घरात नाही, याला याच्या मनाप्रमाणे आता करू द्या. मग हा गेल्यावर आपण याला धडा शिकू. त्यावर निर्मलाबाईही त्याला साथ देऊ लागल्या. तो हळू ओठावरून येऊन त्यांच्या मानेवर वळला आणि त्यांच्या मानेला आपल्या ओठांचा स्पर्श तो करू लागला. मग त्याने त्यांच्या ब्लाऊजची बटणं उघडू लागला. त्यांच्या त्या गोऱ्या छातीकडे पाहून त्याला स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. मग त्याने निर्मलाबाई यांना पूर्ण नग्न अवस्थेत करून आपल्या बायकोप्रमाणे आनंद घेतला. ते दोघेही कपडे घालतच होते तितक्यात आरोही घरात आली. त्यांना अशा अवस्थेत पाहून तिने डोक्यावर हात ठेवला आणि तिची मान लज्जेने खाली झाली. तिची आई तिच्या डोळ्यात डोळा टाकूही शकत नव्हती. क्षुल्लक पैशासाठी तिने आपली इज्जत घालवली म्हणून तिची किंमत आपल्या मुलींच्या नजरेतून कमी झाली होती. तिने सर्व किस्सा आपल्या मुलीला सांगितला. मला चुकीचे समजू नकोस बेटा, मी फक्त तुझ्या काळजीपोटी हे केलं आहे. त्यानंतर मॅनेजर त्या ठिकाणाहून निघू लागला आणि तिच्या मुलीच्या समोर त्यांनी निर्मलाबाई यांना 5,000 रुपये दिले. ते पाहिल्यावर आरोहीचा संताप अनावर झाला आणि किचनमधून चाकू आणून त्या मॅनेजरच्या पोटात खुपसला. समाजात आपली काही इज्जत राहणार नाही म्हणून तिने आपल्या आईलाही त्याच ठिकाणी संपवले. क्षुल्लक कारणांमुळे ज्या आईने आपल्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, पूर्ण आयुष्य उभं करण्यासाठी आपल्या शरीराची जाणीव न करता तिला एवढं मोठं केले, त्याच आईला तिने देवाघरी पाठवले. ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे. तिच्या वास्तविक जीवनाशी कोणाशीही काही संबंध नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्याहून गमतीशीर कथा मी तुम्हाला दररोज ऐकवेल. धन्यवाद.